2-3 दिवसापूर्वी निवृत्ती महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख हिचा साखरपुडा झाला. अगदी शाही थाटात साखरपुडा केला. लोकांनी अगदी त्यांना ट्रोल केलं. म्हणजे महाराज बोलतात एक आणि वागतात एक, करतात एक. तर मित्रांनो, त्यांनी काही वेगळी चूक केली नाही माझ्या मते तरी. कारण की प्रत्येक सामान्य कुटुंब असो किंवा श्रीमंत व्यक्ती असो, त्या व्यक्तीला, त्या आई बापाला आपल्या मुलाचा लग्न किंवा साखरपुडा हा शाही थाटातच व्हावा असं वाटतं. म्हणजे त्यांनी काय करावं काय करू नये हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. जे ट्रोल करतात, जे काही बोलतात ते महाराजांनी काही त्यांच्याकडून पैसे उसने घेतले का? ते महाराजांनी दिले नाही असं तर नाही ना काही. महाराजांनी जो काही खर्च केला तो त्यांचा स्वतःचा खर्च केला. बरोबर, यात बोलण्यासारखं काही नाही. आणि प्रत्येक सामान्य व्यक्तीला पण देखील वाटतं की माझ्या मुलाचा असाच कार्यक्रम व्हावा, थाटात लग्न व्हावं, थाटात साखरपुडा व्हावा. तर मित्रांनो, आपल्याला देवाने जे काही तोंड दिलेलं आहे ते कमीत कमी ज्याला चांगलं बोलता येत नाही, म्हणजे अर्थात आपल्याला जर एखाद्याविषयी चांगलं बोलता येत नाही तर कमीत कमी वाईट देखील बोलू नये. बरोबर ना? श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.